मुंबईतील भायखळा परिसरात पोलीस हवालदाराच्या मुलीने नैराश्यातून जाऊन टोकाचा निर्णय घेतला आहे। या तरुणीने आपल्या राहत्या घरात स्वतःचं आयुष्य संपवलं। तरुणी पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी होती, त्यामुळे तिने धैर्याने आपल्या अडचणींना सामोरं जाणं आवश्यक होतं। पण तिने आपल्याला होणाऱ्या त्रासाला अतिविचार करून स्वतःचं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला। या तरुणीने जीवन संपवण्याला एक 26 वर्षीय तरुण कारणीभूत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। विशेष म्हणजे पोलिसांकडे आरोपी तरुणाच्या विरोधात सक्षम पुरावा देखील सापडला आहे, त्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हे दाखल केला आहे। पीडित तरुणीने आपलं आयुष्य संपवण्यामागील कारणही धक्कादायक आहे। या पीडित तरुणीला एका 26 वर्षीय तरुण त्रास देत होता। त्याच्या छळाला कंटाळून पीडितेने राहत्या घरात आपलं आयुष्य संपवलं। संबंधित घटना समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। तसेच पीडितेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी करण्यात येत आहे। विशेष म्हणजे मृत तरुणी ही पोलिसाची मुलगी असून आरोपीने तिला छळण्याचा प्रयत्न केलाच, त्याची एवढी मोठी हिंमत झालीच कशी असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तरुणीने स्वतःचं आयुष्य संपवण्यापूर्वी मोबाईलमध्ये 2 ऑडिओ टेप रेकॉर्ड केल्या होत्या। यामध्ये तिने 26 वर्षीय तरुणाकडून छळ होत असल्याबद्दल म्हटलं होतं। या प्रकरणी भायखळा पोलिसांनी 26 वर्षीय तरुणाविरुद्ध तरुणीला जीवन संपवण्याचे प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी त्यानंतर आरोपीला अटक देखील केली आहे। या प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात सुरुवातीला ADR अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र मुलीच्या मृत्यूमागचे खरे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता मृत्यूपूर्वी तिच्या 2 मित्रांशी बोलणे झाल्याचे निष्पन्न झाले। तो ऑडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता, ज्यामध्ये त्याने पराग डाकी वय वर्ष 26 याला त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते। त्यानंतर भायखळा पोलिसांनी तत्काळ डाकी विरुद्ध भादवी कलम 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे।